प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करते. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे महामत समाजाचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री वरसेजी गोगळेसाहेब यांनाही वंदन करते. आजच्या भव्य दिव्य असा पुरस्कार सोहळा स्वराज दर्शन या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हा जो भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खऱ्या अर्थानं आमच्या तुकाराम भाऊंचं वाटचालीचे शुभेच्छा आहेतच, पण त्यांचे धन्यवाद मानून तेवढे कमीच आहे. कारण का ज्या खेडेगावात खेडे कपाड्यात कुठलीही बातमी असो, पहिल्यांदा बातमी लावतात ते आमचे तुकाराम भाऊ. अगदी कोणतीही बातमी राजकीय असो, शासकीय असो, कोणत्याही क्षेत्रातली असो, आणि त्यांच्या मार्फत जे 4 वर्षे काम चाललेले आणि राजकारणाचे तर अत्यंत मला तर जास्त राजकारणातलं त्यांनी ज्या बातम्या लावतात अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं काम आहे. त्यांना या कामाबद्दल खऱ्या अर्थानं आज त्यांनी जो पुरस्कृत ठेवलेला आहे, शेतकरी असो, आपले जे पुरस्कृत सगळे व्यक्तिमत्व ठेवलेले आहे, अगदी नामांकित ठेवलेले आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त खऱ्या अर्थानं तुकाराम भाऊंचं अभिनंदन करणार आहे. आणि व्यासपीठावर खरं तर आप्पा मगाशी म्हटले की पत्रकारांची वैर नसावं. खऱ्या अर्थानं पत्रकारांची वैर तर कोणाचंच नसतं, कारण का त्यांना माहीत असतं मूळ कणा आहे तो पत्रकार बंधू आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर असतील आणि ज्यांना पुरस्कृत केले त्यांनासुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. आणि आमच्या तुकाराम भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी ईश्वराची मी प्रार्थना करते. आणि या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आणि पुढचेही वर्धापन दिन असेच भव्य दिव्य असे साजरे व्हावे अशी त्यांना शुभेच्छा देऊन आणि जो आमचा मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.